सुट्टे तेल विक्रीवर आयुक्त तुकाराम मुंढेंनी बंदी घातल्यानंतर अहिल्यानगरच्या शिर्डीमधील नागरिकांची चिंता वाढली। हातावर काम करणाऱ्या मजुरांची तसंच घरगुती तेल बनवणाऱ्यांची सुद्धा चिंता वाढली, तर किराणा माल विक्रेत्यांची सुद्धा अडचण वाढली, त्यामुळे नाराजी दिसून येते। एफडीएच्या बंदीनंतर सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये सुट्ट्या तेलाची विक्री सुरूच आहे। कोणत्या प्रकारचं सुट्टं तेल विकलं जातंय, त्याची निर्मिती तारीख काय, याची कुठलीही माहिती ग्राहकांना नसल्यानं फसवणुकीची शक्यता आहे। वाढत्या साखरेच्या दरांवर कृषी मंत्री दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली। बँकांचे कारखान्यावर कर्ज असल्यानं कारखान्याकडे साखरेची साठवणूक कमी असल्याचं भरणेंनी म्हटलंय। कारखान्यांकडे साठवणूक असेल तर फायदा होईल असंही भरणे यांचं म्हणणं आहे। साखर 75 रुपये गेली, पण कारखान्याकडे स्टॉक किती आहेत? कारखान्याकडे माझ्या माहितीप्रमाणे साठवणूक क्षमता आपल्याला माहिती, आपल्याला बँकेचं कर्ज असल्यामुळे कारखाने जसं कोटा मिळेल तसं ते विकत असतात। कारखान्याकडे थोडा कोटा मला वाटतं त्यांची जी साठवणूक क्षमता आहे त्यामध्ये कमी आहे, परंतु ज्या कारखान्याकडे साखरेचा साठा जास्त आहे। साखरेच्या दरांचा भडका उडाला असून महागाईनं महिला वर्गाचं बजेट कोसळले। महिन्याचा किराणा खर्च वाढला असून घर चालवणं सुद्धा कठीण झाले। चहा, बिस्किटं आणि गोड पदार्थांचा निर्मिती खर्च वाढल्यानं व्यावसायिकांना सुद्धा दर वाढवणं भाग पडतंय। सरकारनं या वाढत्या महागाईवर तातडीनं नियंत्रण मिळवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गृहिणींमधून केली जाते। सामान्य माणसाला एवढं काही परवडत नाही। जे गोरगरीब हातावर ते कसं काय एवढे महागाने आणतील, ते एवढे भाव वाढून दिलेले ते कसं काय आणू शकतील? त्याच्यामुळं भाव थोडे कमी करायला पाहिजे असं सामान्य माणसांचं म्हणणं आहे। साखरेचे भाव जे आहे ते अचानक वाढ झाली गेल्या 22 दिवसांमध्ये। अचानक भाव वाढलेली, जी 40 रुपये होती किंवा 39 होती ती डायरेक्ट आज 50-52 वर असे भाव झालेले। एफडीए हा विभाग मिळाल्यावर माहिती घेतली आणि तेव्हा समजलं की नागरिकांचं आरोग्य किती धोक्यामध्ये आहे, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली। आपण जे जंक फूड खातोय ते आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। आपण झोपलेल्या व्यक्तीला जागा करू शकतो, झोपेचं सोंग गेलेलं व्यक्तीला जागा नाही करू शकत। आणि त्याच्यामुळं जागा करण्यासाठी आपल्याला आपण कुठे आहोत हे बघावं लागतं, कोणत्या मनस्थितीत आहोत हे बघावं लागतं। माझी ज्यावेळेस या विभागात नियुक्ती झाली त्यावेळेस त्या विभागाचा प्रथमतः मी आढावा घेतला अधिकाऱ्यांकडनं, त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या समजून घेतल्या। मला अपेक्षित नव्हतं की एवढ्या प्रमाणामध्ये इथं प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील। पण जे जंक फूड खातोय, जे बाहेरचं खातोय किंवा बरेच प्रॉडक्ट आपण जे विकत घेतोय ते स्टँडर्ड नाही आहेत, अनसेफ आहेत, सबस्टँडर्ड आहेत, मिसलिडिंग आहेत, मिसलिडिंग ॲड आहेत। आणि या सर्वांचा परिणाम आपला फक्त फिजिकल ग्रोथवर न होता त्याचा पूर्ण परिणाम आपल्या मानसिकतेवरती होतोय, आपल्या थॉट प्रोसेसवरती होतोय।